काय सांगू कस होत सोन्यावानी राव, काय सांगू कस होत सोन्यावानी राव, माणुसकीच होत असं माझं की रंगाव, माणसांचा माझ्यात नाही तिथठा, जमिनीला आला बघा आभाळाचा भाव, संप केला सुखाने झाली त्यानं वर्ष, झालं उरलेलं जीवन एक संघर्ष, एक संघर्ष, एक संघर्ष. तू मला एक सांग, तू राजूला कोणत्या बसमध्ये ठेवलं? बॉस, मी राजूला त्या मागच्या बसमध्ये बसवलंय. आता आपल्याला जास्त उशीर व्हायला नको. मला एक सांग, राजूला जास्त लागलं नाही ना? बॉस, त्याला मी एक जोरदार फटका दिला ठेवून. वाह, म्हणजे जोरदार म्हणजे किती प्रमाणात मारले? म्हणजे कुठल्या अँगलनी मारले? म्हणजे लाकडाने मारले की हाताने मारले? कम ऑन स्पीक माय स्पीक. ओके बाई, त्या बाईचा आवाज जरा विचित्र वाटला नाही तुला? अरे विचित्र, चक्क पुरुषासारखा होता तो. अरे काय काय स्त्रियांचा आवाज असतो पुरुषी. काही झालं तरी माझे वडील आहेत ते, काय बोलायचं नाही त्यांच्याबद्दल. मी कधी म्हंटल ते तुझे वडील नाही आहेत म्हणून? अरे काय चाललंय तुमचं? शांत राहा ना. एक तर आधीच मला कंटाळा आलाय. ही बस बघ ना किती स्लो चालली आहे. त्यात तुम्ही शांत राहा आणि आराम करा. ठीक आहे पक्या बाय, तू म्हणतो म्हणून गप्प बसतो, नाही तर या कबुतराची मुंडीच मुरगाळून टाकले. माया, माया. बोला बॉस. मी काय म्हणतो, आता आपण राजूला घेऊन पुण्यापर्यंत जायचं. अरे त्याला शुद्ध आली तर ते मागात पडणार नाही का आपल्याला? त्यापेक्षा आपण असं करूया ना बॉस, काय? एखाद्या ठिकाणी गाडी चहा पाण्यासाठी थांबली ना, राजूला उतरूया आणि आपणही उतरूयात. पण कोणी आपल्याला ओळखलं तर? त्याची काळजी करू नका बॉस. इथे आपल्याला कोण ओळखणार? मी तुम्हाला ओळखू शकत नाही तर लोक काय ओळखणार? स्मार्ट आहेस, किती हुशार आहेस बॉस. माझ्या डोक्यात एक आयडिया आली. हा बोल. आपण तिघेही संकट समयी बाहेर जाण्याचा जो दरवाजा आहे, त्या दरवाजाच्या बाहेर उड्या घेऊया. नॉनसेन्स, गाडी मात्र अक्कल नाहीये तुला. तू ना मुंबईला चल, मी ना टर्मिनेशन लेटरच लिहून देतो तुला. काही कामाचा नाहीयेस तू. नका बॉस, बॉस असं करू नका. मी तुमचं मीठ खाल्लंय बॉस. मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही. अरे तो शोले मधला चावून चावून चोथा झालेला डायलॉग माझ्याशी बोलू नको. त्याचा काही एक उपयोग होणार नाहीये. डॅम इट. आता तुम्ही शांत बसाल का? हे बघा, एखाद्या ठिकाणी गाडी चहा पाण्यासाठी थांबली ना की राजूला उतरूयात आपण. ठीक आहे. मला वाटतंय चहा पाण्यासाठी गाडी थांबलेली दिसते. चल उतरू. चला बॉस. बॉस, बॉस, गाडी खराब झाली वाटतं. आता काय करायचं? डॅम इट, आता आपण काहीच करू शकत नाही. ए भाई, क्या हुआ? गाड़ी क्यों रोकी? हाँ? अरे हमें जल्दी जाना है यार. अरे लोगों के टाइम की कुछ परवाह है क्या नहीं आपको कुछ? सलीम जरा शांत हो. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. पिकनिकला निघण्यापूर्वी तू पंचांग बघायला पाहिजे होतं. ए अण्णा, त्यापेक्षा आपण एक काम करूयात ना. तुझी ती छावी आहे ना, तिचा बाप भट आहे ना, लाव फोन त्याला. लाव लाव लाव. अरे तुम्ही भांडताय कशाला? गाडी सुरू होईपर्यंत आपण काहीतरी टाइमपास करूया ना. आता काय करतो टाइमपास? अरे हो, आतमध्ये मी बॅट बॉल बघितलंय. हा, थांब आणतो लगेच. आण. क्या बात आहे, बॅट बॉल. चला चला.
संघर्ष. हे तिघे इकडे काय करतायत? हां, कदाचित हे लोक पिकनिकसाठी निघाले. नेमकं त्याच गाडीत ह्या गुंडांनी मला लपून घेऊन चालले. ए त्यांना बोलवूया. बोलो 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 बोलो. या 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 ना या 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 लवकर ठेवूया. या. हाँ, आप आगे जाओ. हाँ, ए, तू तिकडे काय करतो? हाँ. इकडे 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 हा तुम्ही तिकडे हाँ, थांबा. उधर उधर. इकडे. हो ते हो तू तिकडे bowling तिकडे कर. फिल्डिंग. हा तुम्ही त्या बाजूला. माया, ही लोक बस पासून दूर कधी होणार आणि आपण कधी राजूला बाहेर काढणार? काही प्लॅन केलंयस का? सर काहीतरी डोकं लढवावं लागेल, हम्म, नाहीतर पुन्हा येईपर्यंत राजूला बाहेर काढताच येणार नाही. हम्म. बॉस हा? बॉस माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. वा, फंटॅस्टिक. म्हणजे तूही बोलायला लागलास तर? हो. विचार करतोयस? येस बोल बॉस. हम्म. आपण त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळूया. नॉनसेन्स, शट अप. काय बोलतोयस? क्रिकेट खेळूया? बॉस पूर्ण ऐकून तर हा, बोला. आपण त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळूया. हा. मला पहिली बॅटिंग द्या. मी तेंडुलकर सारखा फार फार दूर मारतो बॉल. हम्म, मग ते सगळे बॉल शोधायला जातील. हम्म. एकदा का ते बॉल शोधायला गेले की आपण मागच्या दाराने राजूला घेऊन जाऊया. फॅन्टॅस्टिक. वाह, काय आयडिया आहे. तू माया बरोबर राहून राहून तूही विचार करायला लागलास तर. येस बॉस. ए पक्या बाय, अरे हे काय वानखेडे स्टेडियम आहे का? हा? अरे इतक्या जोरात कशाला मारतो बॉल? हे छोटे, जा बॉल काढून आण वरनं. हा? जा ना. मी 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 नाही काढत. जा, तुला गरज असेल तर तू काढ. चल ना. मी नाही नाही काढत मी. बरं मी जातो. जा.
ए अण्णा चल ना आता लवकर, बॉलिंग टाक ना. अरे बघतो काय. अरे बॉलिंग कर ना आता लवकर. अरे ही काही इंटरनॅशनल मॅच नाहीये, जास्त विचार करू नकोस. चल बॉलिंग कर. ए बाबा काय झालं, ठीक आहेस ना. अरे कसला विचार करतोयस. काय रे, काय झालं. पक्या, वर मी एक डेड बॉडी बघितली, प्लास्टिक मध्ये गुंडाळलेली. काय. काय बोलतोयस का तू. हा तुझा हँगओव्हर आहे, हँगओव्हर. सरळ बॉलिंग कर जा. अरे पण पक्या भाई, जर खरंच डेड बॉडी असेल तर. अरे कशी काय असेल डेड बॉडी, आणि असती तर गाडी सुरू झाल्यावर ती खाली नाही का आली असती. तुम्ही पण ना आता डोक्याची भजी करू नका माझ्या. चला खेळा. पक्या अरे माझ्यावर विश्वास ठेव, खरंच डेड बॉडी आहे ती, प्लास्टिक मध्ये गुंडाळलेली आहे. हा एक काम कर, ती डेड बॉडी ना घरी घेऊन जा. अरे बाबांनो माझ्यावर विश्वास ठेवा, डेड बॉडीच आहे ती. हे बघ कार्तिक, उगाच गोंधळ नको. तू पुन्हा एकदा बघून ये. नाही मी नाही, तुम्ही दोघं चला माझ्या बरोबर. चल. ते तिघं काय बरं बोलत असतील. इतका वेळ तर हसत खिदळत होते, अचानक गंभीर कस काय झाले. काहीतरी गडबड नक्कीच दिसते. असं तर नाहीये ना की सीट खाली लपवलेला राजूला त्यांनी बघितलं असेल. बॉस, कदाचित सीट खाली लपवलेल्या राजूला त्यांनी बघितलं असेल. तू असं कर, आतमध्ये जाऊन चेक कर की राजू शुद्धीवर आला की नाही. ठीक आहे. ए पण तो शुद्धीवर आला असेल तर काय करायचं. डॅम इट, तुला जेवढं काम सांगितलं तेवढं कर. कम ऑन, मूव फास्ट. ओके बॉस. हे लक्षात आलं ना. बॉस बिलकुल. हे तुला जा. बॉस बॉस माया, काय झालं. बोल. राजू जागेवर नाहीये. काय. जीवन एक संघर्ष. बॉस बॉस माया, काय झालं. बोल. राजू जागेवर नाहीये. काय. अरे तो गेला कुठे. इतक्या वेळ झाला आपण इथेच होतो. बस मधून तो बाहेर पडलाच नाही, मग गेला कुठे. डॅम इट, मी तुम्हा दोघांना सांगितलं होतं तुम्ही बस मधून बाहेर पडू नका. माझ्या प्लॅनिंगची तुम्ही दोघांनी वाट लावून टाकली आहे पार. मी मस्त प्लॅन केला होता त्याला ट्रॅप करण्याचा. आता तो जर हाती लागला नाही ना, तुमच्या दोघांचा जीव घेईन मी. शोधा त्याला. कम ऑन. ए तू बस खाली शोध रे, मी जाऊन बाहेर शोधते. ओके. मी सांगितलं होतं ना, इथे बॉडी आहे, बघा ना. चेक कर. अरे अरे बघतो काय, चेक कर ना. अरे बघ लवकर. ए कार्तिक फट्टू, काय यात काहीच तर नाही. तुला बोललो होतो ना, हा याचा हँगओव्हर आहे. जास्त दारू पीत जाऊ नकोस तू. हे असे दिवसा भास होतात तुला. बरोबर आहे भाई तुझं फट्टू. अरे बोल ना आता, बोल. अरे नाही खोटं बोलत, तुम्हाला सांगतो इथे खरंच बॉडी होती. हे बघ आता जास्त बोलू नकोस, इथेच फटके देईन तुला. चल खाली.
चल. काय पण बोल भाई तू. तुझा 6th सेन्स आहे ना एकदम बरोबर आहे. एक मिनिट. तुम्ही म्हणालत ना इथे कोणी नाही, मग हे पाकिट कुठून आलं? हे बघा, हे बघा. माझ्यावर विश्वास नाहीये तुमचा. चेक करते. अरे अरे आपल्या राजूचं पाकिट आहे. अरे म्हणजे राजू पुण्याला गेलेला नाहीये. चल खाली जाऊया. बॉस, हा मी त्याला टपावरती बघितलं. हा. तो वर नाहीये. मला असं वाटतं तो पळून गेला असा. म्हणजे जे व्हायचं तेच झालं. राजू आता आपल्याला सापडणार नाही. काय झालं एवढा फायदा धावपळ करून? मूर्खांनो, तुमच्यामुळे माझा प्लॅन चौपट झाला. बॉस, हं? बॉस माझ्या डोक्यात एक कल्पना आली. आता एक शब्दही बोलू नकोस, नाहीतर तुझी जीभ हसडून टाकीन. मायाला सांग, राजू मला कोणत्याही परिस्थितीत हवाय. त्या मायाला कुठे शोधणार मी आता? कुठेही शोध, या जंगलात शोध. मला माया हवी आहे. मायाला नक्की माहिती आहे राजू कुठे येते. ठीक आहे बॉस, काळजी करू नका. मी शोधतो तिला. तिला घेऊन ये, नाहीतर लक्षात ठेव. ठीक आहे जा. बॉस. साला ही माया म्हणजे वैतागच आहे. आता कुठे शोधायचं हिला? झालं पळून? आता उठ, उठ. आता सांग, खरं खरं काय ते सांग. ए, कामाचा पाठलाग करताय. ए, सोड मला. सकाळपासून पाहतोय तुम्ही माझ्या मागावर आहात, माझ्यावर हल्ला केलात. अरे यार, कुठे आलो आपण? इथे साधं पाणी प्यायची सोय नाहीये. कसली मजा करणार आपण? सही है भाई, और मैं क्या करूं? ये देख, तू कुछ भी मत कर. मला आधी सांगा, ही पिकनिकला यायची आयडिया कोणाची? माझी तर नक्कीच नव्हती. या छोटीशीच असतात. आयुष्यात काम काय दिसत? लोकांच्या घरात डोकावून बघणं एवढंच होता धंदा आहे.